हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. पुणे पोर्श अपघाता प्रकरणाचा खटला हा फास्ट ट्रॅकवर चालवणार. मृत मुलांच्या पालकांना मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदतही मिळणार. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटलांची भाजपला सोड चिठ्ठी. सूर्यकांता पाटलांचा आज शरद पवार गटात प्रवेश. मनोज जरांगे आणि बाळासाहेब सराटे ओबीसी आरक्षणाबद्दल चुकीची माहिती पसरवतायत. ओबीसी नेते मंगेश ससाणेंचा जरांगे आणि सराटेंवर आरोप. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात. 2 जुलैपर्यंत अर्ज भरता येणार. 11 जागांसाठी 12 जुलैला निवडणूक होणार. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 मार्चपासून जुनी पेन्शन योजना लागू. 8 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार. नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात आणखी 2 जण लातूर पोलिसांच्या ताब्यात. जलील पठाणला पोलीस कोठडीत. संजय जाधवची चौकशी सुरू. इरना कोनरगलवार आणि दिल्लीचा गंगाधर मुंढेचा शोध सुरू. मुख्यमंत्री शिंदे दौऱ्यावर असताना हद्दवाढ कृती समितीकडून आज कोल्हापूर बंदची हाक. शहर हद्दवाढीच्या मागणीसाठी समिती आक्रमक. कोल्हापुरात रिक्षाचालक आंदोलनाच्या भूमिकेत. विलंब पासिंग आकारच्या निषेधार्थ आंदोलन. 16,000 रिक्षाचालक आंदोलनात सहभागी होणार. अंगारकी चतुर्थीनिमित्त मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर आणि गणपतीपुळे मंदिरात भक्तांची गर्दी. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. राजस्थाननंतर आता महाराष्ट्रातही आरोग्य हक्क कायदा लागू करणार. पुढील कॅबिनेटमध्ये कायदा पास करून अधिवेशनात मंजूर केला जाणार. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर. खाम नदीत तरुण वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल. कोकण किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार. कोकणाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय. उपांत्य फेरीत भारताची धडक. ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.